नमस्कार, मी तुमच्या सगळ्यांची आवडती बिंदास मुलगी म्हणजेच गौरी पवार. तर जर तुम्ही इंस्टाग्रामवरती रील्स बघत असाल तर आता बरेच गावचे रील्स येत आहेत आणि आत्ताच माझं लास्ट इयर संपलं आहे. सो ॲज अ ह्यूज ब्रेक, म्हणजे 1 महिना आता मी गावीच होते खेडला. आणि आज आहे 30 तारीख, उद्या आहे माझा वाढदिवस, तो पण 25वा. तर आम्ही आता सगळे चाललो आहोत मालवणला. माझ्यासोबत आहे योगेंद्र, माधवी आणि बुन्नूची झोप काय पूर्ण झालेली नाही आहे. सो बुन्नूला गाडीतच नाश्ता मिळालेला आहे. सो आता आम्ही चाललो आहे मालवणला आणि तिथे काही बरेच प्लॅन्स आहेत, सरप्राईजेस आहेत जे मलाही नाही माहिती. हे लोकांनी प्लॅन केलेले आहेत एवढा 1 महिना लपून माझ्यापासून. सो बघूया. आजचा व्लॉग म्हणजे 30 तारखेचा व्लॉग आणि 31 तारखेचा व्लॉग हा खूप स्पेशल असणार आहे माझ्यासाठी. सो पूर्ण व्लॉग बघा, स्टे ट्यून्ड. सो अशा प्रकारे आता आम्ही कणकवलीला पोचलो आहोत आणि हे 2 डेज खूप सरप्राईज प्लॅन केलेले बंटीने, रोहित कडूने, सगळ्यांनीच. आणि सगळ्यात फर्स्ट सरप्राईज जे एंट्री केल्या आहे ती गोष्ट म्हणजे आपल्या वस्त्रकलाचं 1 नंबर प्रमोशन झालेलं आहे सिंधुदुर्गात. आणि त्याचे जे सरप्राईजच्या मागची जी लोकं आहेत ते आहेत म्हणजे 1 2 3 4 5 गौरीच्या हाताने घेऊन जयंती नको व्हायला, मरू करू नको. म्हणजे बघून तू हार्ट अटॅक नको यायला. गाईज, याच्यासाठी तुम्हाला व्लॉग पूर्ण बघायला लागेल. बंटी खूप कामात आहे, सरप्राईज प्लॅनिंग आणि या सगळ्या. सो काकीने मस्तपैकी जेवण केलं, माधवी वाढते आहे, आई बाबा यायचे आहेत माझे अजून. सो छोलेची भाजी आणि गुलाबजाम, डाळ भात हे सगळं माझ्यासाठी केलेलं आहे. ओ भाई साहब, चलो भाई. गौरीसाठी पहिलं सेलिब्रेशन आहे ते तिकडे करून घेऊया. चला चला रे दादा. सेलिब्रेशन गौरीचं करायचं, गौरीचं सेलिब्रेशन आहे. मला गोधडी मारडी घ्या. काय केलं मी? एकच पुण्य आहे माझा पण. अच्छा, नाही तसं काय नाही. तुला काय ये हमरे कलवा के हुए 10 आणि 15 लावायचे, 15 17 अशी पण लावायचे नाही अजून. रडना गॉगल का घातलास? अश्रू लपवू नकोस. अश्रू दिसू दे ना भाई. 10,000 खूप महत्वाचे असतात लाईफ मधले. पहिले माझा 10,000चं पण सेलिब्रेशन डेंजर झालेलं. 10,000 पैसे पण खूप महत्वाचे. हो, काय बोलणार? हॅपी बर्थडे बोलणार मी. हॅपी बर्थडे बोल. कॉंग्रॅच्युलेशन्स, कॉन्ग्रेचुलेशंस एंड सेलिब्रेशंस. हमरे कलवा के हो गए 10,000. कॉन्ग्रेचुलेशंस. वो मेरा भाई, वो हमारा पुराना कलवा है रे, 2010 का. हाँ, कलवा तो ये है. रेवा जा पुढे, रेवा इकडे बघ. फोटो काढणार. हा बंडी, हा चालेल ना. कोणीतरी एकाने सिनेमॅटिक घ्या ना. हा घ्या ना. एक्सप्रेशन वगैरे चांगले द्या. बोलू नको जास्त. आता तुझी वाट आहे. आता कोणतो? आता कलवा. आणि हा कोण? आता गेलास तू. हे राकेश दादा, आता गेलास तू. हे बोलती बंद. हे आता साताराकर यांचे नाम दाखवले. तेरे को क्या लगता था? हां, नहीं लगता क्या? हम भूल गए. शॉक यार, शॉक. हम भूल गए.
थँक्यू यार, थँक्यू सो मच. कोण करत नाही रे माझ्यासाठी. अरे आम्ही आहोत ना करायला. तुम्हीच करता, दुसरं कोणी नाही करत. सबका करते हैं लेकिन सब कोई किसी का नहीं करता है. चले चले बॅग बघ बॅग बॅग थँक्यू यार. हे बघ हे बघ काय हे बघ हे बघ काय दिलं याच्यासोबत थँक्यू भाई, थँक्यू. अजून काय काय असेल तर नको नको नको, ते नको दाखवूस, नको नको. ऍक्शन. Congratulations and celebrations. आता काय काय बोलूया? Congratulations, Rakesh Dada. थँक्यू थँक्यू. सरप्राईज एक्सप्रेशन दे ना. हे एवढं मुली कुणासाठी करत नसतात, फक्त आपली माणसं जी असतात ना तीच करतात. पण आता कॅप्सूल रिसॉर्टला आले रे, ते सगळ्यासाठी सोय वगैरे म्हणजे यांनीच केली आणि डेकोरेशन वगैरे यांनी केलं. तर तुमचा नंबर वगैरे जरा सांगून ठेवा, कसा काय पाहिजे. माझा नंबर आहे 9422121193. म्हणजे तुम्ही जर सरप्राईज पार्टी वगैरे अशी काय करायचं असेल तुम्हाला, तर तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकतात. गौरवशी पण तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात. आपले कॅप्सूल रिसॉर्टचे सर्व आहेत. इंस्टाग्राम वरती पण हां, कॅप्सूल रिसॉर्ट म्हणून आपलं इंस्टाग्रामला पेज आहेच. आणि तुमचं पण एकदा नंबर सांगून ठेवा. 9405884243. सो मी इन्स्टावरती जे लोक इन्स्टावर मला फॉलो करतात त्यांनी DM बघितलं असेल की मेकअप आर्टिस्ट कोणी आहे का मालवण आणि कणकवलीमध्ये. तर बऱ्याच लोकांचे सजेशन्स आलेले की चैताली खवणेकर म्हणून एक मेकअप आर्टिस्ट आहे. सो मी बंटीला विचारलं होतं आणि बंटीची ऑलरेडी ती म्हणजे ओळखीची होती. सो जर तुम्ही इथे सिंधुदुर्गात आणि यू टेक ऑर्डर्स कुठे पण ना, मुंबईला सुद्धा जर आता ती काम करणार आहे त्याच्यावरून तुम्हाला समजेलच. तुम्ही तिची प्रोफाईलसुद्धा बघा. जर तुम्हाला काही मेकअप करायचा असेल किंवा हेअरस्टाईल्स करायचे असेल तर तुम्ही तिला कॉन्टॅक्ट करू शकता. मी खाली नंबर देते, इन्स्टा ID पण मेन्शन करते. सो बघूया ती कशी रेडी, कारण 2 दिवस ती मला रेडी करणार आहे. हे सुद्धा पणच हां. सो बड्डेच्या दिवशी पण आणि आत्ता एक फोटोशूट आहे. सो त्यासाठी ती मला रेडी करते. माझे मेकअप आर्टिस्ट जो माझा ब्लॉग बघतायत, ज्यांनी माझ्यासोबत कोलॅब केले किंवा काही शूट्स निमित्त, त्याला माहिती आहे की माझे काय हाल होतात मेकअप करताना. आय कॉन्शियस असल्यामुळे मी डोळेवरती नाही ठेवू शकत जास्त वेळ. आणि बरेच मेकअप आर्टिस्ट आहेत त्यांनी मला जबरदस्ती लेन्सेस लावायचा प्रयत्न केला होता, पण ती मी नाही लावली. सो नेहमीच आहे, सवय आहे. कसं वाटतंय गौरी मुलगी येऊन तुला आता एकंदरीत? बिनधास्त मुलगी. ऍक्च्युली दिसायला कसं आहे कोण? पण मी तोंड उघडलं की बाय ईसा, बाय वैसा, बाय इधरा. खुशामधीन. कॅमेऱ्यावर मस्त दिसते ना. अरे असं पण चांगलं दिसतं. ब्लॉग चालू आहे म्हणून नाही, खरंच बोललो. हो नमस्कार, बऱ्या आहेत ना? कधी पोहोचला? सकाळी. गौरीचाच ब्लॉग आहे, काय नाही, करा तुम्ही नमस्कार. इमोशनल ब्लॅकमेल केलं नाही, होय रे, हक्तोस खरं. दाखव, ब्लॉग चालू आहे. अरे पण ते लिपस्टिक बरोबर सारंगी कलेक्शनचं आहे का?
एक चंद्र आभाळी एक या पृथ्वीतली, आज एकाचा वाढदिवस, आज एकाची पौर्णिमा, दोघेही तेजोमय तितकेच उजळती, आयुष्याच्या नव्या वाटेला आज दोघेही निघते. तुका मी एक नवीन गिफ्ट देतलंय, मी मालवणी शिकतलंय. तू खेळची बाजू एक आपण सिगरेट वाला कोण आहे? आम्ही सिगरेट नाही, सिक्रेट वाला आहे, सिक्रेट वाला आहे, सिक्रेट. लाईटर विचारतो कोणाला. बंटी तुझ्या चेहऱ्यावर काहीतरी लागलंय. बंटी तुझ्या चेहऱ्यावर काहीतरी लागलंय. अरे काळा कलर लागेल. नाही, क्यूटनेस आहे रे, क्यूटनेस. माय गॉड. आई शपथ तू जर मुलगी असतो तर नको रे, नको. पण दाढीवाली मुलगी तुला चालणार नाही. अप्पर लिप्स करून येऊ काय? ब्लॉग मधनं आवाज कट करा. कॅप्सूल रिसॉर्टचा डिनर आहे. चिकन सुक्का आहे, अंडा मसाला आहे, सोलकढी आहे, चपाती आहे. इकडे तुम्ही सुरमई पण बघू शकता आणि प्रॉन्स फ्राय सुद्धा येत आहे. अजून येते या जेवण प्रॉन्स पण आलेत. सो मस्त आहे जेवण आणि फ्रेश आहे. फिश फूड पण, चिकन पण खूप मस्त आहे. बाजूलाच समुद्र आणि पाठी खाडी, त्याच्यामुळे इकडे तुम्हाला सी फूड सगळं फ्रेशच मिळेल. काय ता कसं केलं गौरी? जसे योगिंदर पेक्षा हॅपी बर्थडे. 25 वर्षाची झाली सगुण. कुठे पाठी ब्लॉग घे. सो सेकंड केक, फर्स्ट केक तर तुम्ही बघितलाच आणि फर्स्ट केक होता डेझी, वाईल्ड डेझी. सो आणि आत्ताचा जो केक आहे तो आहे सनफ्लावर. आणि ही सगळी मंडळी आहेत जी लाईटच्या अपोजिट उभी आहे, ती तुम्हाला दिसत नाही. उजेड पडला काय? आमच्यावर उजेड पडला ना. आणि उजेड, सगळ्यात इम्पॉर्टंट उजेडवाला माणूस तर इकडे आहे. नवीन कपडे. अरे गौरीने कपडे दिले. सो आता हा केक कापून, हॅपी बर्थडे टू यू. हा केक कापून आम्ही मी गिफ्ट ओपन करणार आणि आहे. हे सगळं डेकोरेशन जे केलंय ते आपले इथं गेले अजून समर्थ आणि कुडाळ, समर्थ डेकोरेटर. बंड्याचा वाढदिवस. बंड्या रे बंड्या. आता पण कर. हे सगळं डेकोर आपल्या कुडाळचे मित्र प्रथमेश यांनी केलेलं आहे. तर त्यांचा एकदा तुला कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला सांगून ठेवतो. हा आपला प्रथमेश मित्र आहे कुडाळचा. त्याने सगळं डेकोरेशन केलं. तुझ्या जरा माहिती दे थोडी तुझ्याबद्दल. नंबर तरी सांग, मोबाईल नंबर तरी सांग. मोबाईल नंबर एकदा बघ. उलट दिसतंय 9579 409569. समर्थ कलर इव्हेंट, समर्थ डेकोरेटर. ह्यांका तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता जर तुमका मालवण, कुडाळ म्हणजे ऑल ओव्हर सिंधुदुर्गमध्ये जर खंय ह्या करू डेकोरेशन वगैरे इव्हेंट वगैरे काय करूचे असतील तर तुम्ही ह्यांका कॉन्टॅक्ट करू शकता. थँक्यू.
टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर गौरा, हॅपी बर्थडे टू यू, मे स्वामी ब्लेस यू. हे पण घे. योगेंद्र तू इमोशनल का झालाय? नाही नाही हे 24 हे लवकर घ्या, त्यांना पण जायचंय. चला त्यांना बोलू पण त्यांना बोलू. उघड उघड. ती लाईट कुठे आहे माझी? कसलं क्यूट आहे. माझी लाईट होती बेंचवर. पाहिजे पहिला आहे मिकी माऊस. मिकी माऊस. हा दुसरा गिफ्ट. हे काहीतरी सॉफ्ट टॉयज आहेत खूप सारे. तुझ्या आजूबाजूला सॉफ्ट माणसं आहेत ना. ओके ओ क्यूट. नंबर 2. हे काय? ससा रेवाय ती. फुटला. दादा सत्य आला वहिनी स्वतः बोलले. हा थांबा चौथं गिफ्ट. वाव नाईस कलर. हो हो डोनाल्ड डक. हे काय कन्सेप्ट आहे हा पण? म्हणजे काय बेबी शॉवर आहे, 25वा बर्थडे काय? मस्त. बघ आम्हाला हे कळत नव्हतं की जेनझी मुलींना काय गिफ्ट द्यावं, त्यामुळे आम्ही सगळे शॉपटॉय उचलून आणले. तुला जे आवडेल ते आवडेल. काय योगेंद्र काय म्हणती? बरोबर आहे. हे कोणी कोणी दिलंय नाव तर सांगा मला. नाव उद्या तुला लिस्ट बी देतो सगळ्यांची. हे भारी. ओ लुबुबू लुबुबू लुबुबू. काय ह्याचं नाव? लबुबू नाहीये ना, टेलिटबीज आहे. अरे हा डोरी 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 टेलिटबीज आहे. टेलिटबीज. आपल्याकडे पण असाच दिलाय ना बंटी दादाने. थोडा थोडा असाच. ओके झाले सॉफ्टवेअर संपली. व्हेरी गुड मॉर्निंग. इट्स अ बर्थडे मॉर्निंग आणि आता आम्ही खातोय घावणे चटणी आणि चटणी. कसं वाटलं? साताऱ्याकडून पब्लिक आलेली आहे कोकणात. त्यांना आपण विचारूया की घावणे आणि चटणी कसे वाटते. अप्रतिम. खूप छान. केक खाते. केक खाते आणि माधवी तर कोकणातलीच आहे, तर माधवी यूज टू आहे. माधवी पण छान घावणे बनवते. सो नाश्त्याला तर हे आहे, पण आम्ही आता चेकआउट करणार आहोत. तुम्हाला कॅप्स्यूल रिसॉर्टचा परिसर दाखवते. नक्की या. सो हे आहे कॅप्स्यूल. म्हणजे जे रूम्स असतात ते बेसिकली हा ट्रेंड तुम्ही बेसिकली जपान आणि या साईडला बघितला असेल, कोरिया वगैरे. ही कॅप्सूल म्हणजे असं बोलतात ना सिलेंड्रिकल रूम असतं आणि त्याच्यामध्ये सगळं असतं, बेड आणि असं काही आहे. त्या लोकांनी छान असं वॉल पेंट पण केलं आहे, तुम्ही बघू शकता. लाईट्स आहेत, बेड आहे, वॉशरूम आहे. याच्यामध्ये मोस्टली फॅन्स नसतात. सो इट इज AC रूम्स. आणि इथे तुम्हाला इथे दुसरे पण रूम्स आहेत की? डॉर्मेटरी रूम्स पण आहेत. जर तुम्ही एकत्र लोक आलात तर ते कुठे राहणार, तर तसं पण आहे अवेलेबल ऑप्शन. आपल्याकडे 7 कॅप्सूल रेडी पोझिशनमध्ये आहे. 3चं काम चालू आहे, म्हणजे 10 होतील भविष्यात. आणि एक हॉल आहे डॉर्मेटर.
टोटल आपल्याकडे 40 ते 50 जणांची म्हणजे व्यवस्था होऊ शकते व्यवस्थित राहण्याची. आणि फूड म्हणजे नॉनव्हेज व्हेज हां, सगळं आपल्याकडे ऑल म्हणजे जे काय आहे इन हाऊस रेस्टॉरंट असल्यामुळे घरगुती पद्धतीत मच्छी जेवण, माशाचं जेवण म्हणा, चिकन किंवा शाकाहारी जेवण जे काय आहे घरगुती पद्धतीत होणार. आणि ॲड्रेस प्रॉपर म्हणजे तोंडवली बीच हां, समोरच आहे. आपल्या हा तोंडवळी बीच आहे, तोंडवळी तळाशील. आपण तळाशीलमध्ये येतो. तोंडवळी ही ग्रामपंचायत लागते आमची, पण बीच आपलं ही वाडी आहे तळाशील वाडी. ओके, मग जे मुंबईवरून हां. येणार त्यांना मालवणला उतरावं मालवणला उतरायचं किंवा कणकवलीला उतरायचं. कणकवलीवरून डायरेक्ट तुम्हाला इथे हे आहे म्हणजे बस पण येते, पण टायमिंगनुसार आहे. सो फर्स्ट बड्डे सरप्राईज म्हणजे फर्स्ट जे सरप्राईज वगैरे होतं प्री बर्थडे आणि ऑन बर्थडे म्हणजे रात्री 12 वाजता वगैरे विश करणं आणि सेलिब्रेट करणं ते या रिसॉर्टला झालं आहे. आता हा व्लॉग इथे संपतो आहे. हा फर्स्ट पार्ट आहे बड्डेचा, पण सेकंड पार्ट असून बाकी आहे. त्याच्यामध्ये खूप लोक खूप वर्षांनी खूप दिवसांनी भेटणार आहोत आणि काय मजा मस्ती करणार आहोत ते तुम्हाला बघायला मिळणारच आहे. सो पुढचा ब्लॉग अजिबात मिस करू नका. आणि हा ब्लॉग कसा वाटला तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब करा, कमेंट करा. कोणाचे बड्डे पार्टीज असतील, कोणाचं काही सेलिब्रेशन असेल, कोणाला कोकणात येऊन चिल करायचं असेल तर तुम्ही कॅप्सूल रिसॉर्टला येऊ शकता. मी डिटेल्स सगळे डिस्क्रिप्शनमध्ये देते आहे, कॅप्शनमध्ये देते आहे. रील पण आहे आपली इंस्टाग्रामवरती त्यांच्या कोलॅबमध्ये, तर तुम्ही त्यांनाही DM करू शकता इंस्टाग्रामवरती. सो या आणि येवा कोकण आपलंच असा.